शिक्षणाच्या माध्यमातून उद्याची पिढी घडविण्याचं आपण काम करतो आणि त्या अनुषंगाने यापूर्वी जे शिक्षण आहे कोठारी कमिशनने राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर होणं हे अपेक्षित आहे। परंतु आतापर्यंत जर बघितलं तर कधी कोणत्याही वर्षी या ठिकाणी 2-2.5%च्या वर या ठिकाणी शिक्षणावरती खर्च झालेला नाहीत। त्यामुळे उद्याची पिढी घडवण्याच्या कामामध्ये कुठेतरी अडचणी या ठिकाणी निर्माण होताना दिसते। RTI कायदा हा आपल्या राज्यामध्ये किंवा केंद्र सरकारने 2009ला लागू केला। आपल्या राज्य सरकारने 2011-12ला RTI कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे। म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षानंतर बालकाचा मोफत व सक्तीचा अधिनियम या राज्यामध्ये लागू केला, त्याबद्दल शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे। परंतु त्याच वेळेस RTI कायद्याच्या अनुषंगाने ज्या संचमान्यता व्हायला लागलेल्या त्या संचमान्यतेच्या संदर्भात पहिला शासन जर निर्गमित झाला असेल तर 28 ऑगस्ट 2015ला शासन निर्णय निर्गमित झाला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं शिक्षक अतिरिक्त व्हायला लागलेले आहे। RTI कायदा हे पहिल्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंत लागू होतो, परंतु 9वी 10वी आणि 10वी 11वी 12वीचे सुद्धा संच मान्यतेमधले या ठिकाणी निकष बदलवलेले आहे आणि निकष बदलवल्यामुळे 9वी 10वीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त व्हायला लागलेले आहे आणि 11वी 12वीमध्ये सुद्धा या ठिकाणी अतिरिक्त व्हायला। संच मान्यता ही आपण NICच्या माध्यमातून करतो। डायरेक्ट स्तरावरती विद्यार्थ्यांची संच मान्यता केली जाते। UDASमध्ये जे काही विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याप्रमाणामध्ये शासन निर्णय जे नॉर्म दिले असेल त्याच्यानुसार संच मान्यता घेते, पण त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्रुट्या असतात, मोठ्या प्रमाणात चुका असतात आणि चुका असल्यामुळे त्या जिल्हा स्तरावरून डेप्टी डायरेक्टर डायरेक्टर स्तरावरून डायरेक्टरकडे ते प्रस्ताव पाठवावे लागतात आणि बराच कालावधी या दुरुस्ती प्रक्रियेमध्ये जातो। म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो दुरुस्तीच्या संदर्भामध्ये डेप्टी डायरेक्टर लेवलवरती एक टॅब उपलब्ध करून दिले काय पाहिजे, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामधून डायरेक्टर स्तरावरती येणारा कुठेतरी लोड त्या ठिकाणी कमी होतील। यापूर्वी 11वीच्या संच मान्यता या ऑफलाईन पद्धतीनं डेप्टी डायरेक्टर स्तरावरती केल्या जायच्या आणि यावर्षी मात्र शासनाने ऑनलाईन पद्धतीनं ज्युनियरच्या संच मान्यता करण्याच्या संदर्भामध्ये नियोजन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला का 25-26 वर्ष संपलं तरी अजूनही ज्युनियरच्या ऑनलाईन संच मान्यता पूर्ण झालेल्या नाही। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करण्याच्या संदर्भात शासनानं की जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, जाहिराती अपलोड करायच्या आहे, परंतु जोपर्यंत ज्युनियरच्या संच मान्यता होत नाही तोपर्यंत हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेज असेल तर त्या संस्थांचे रोस्टर आपण व्हेरीफाय करू शकत नाही। रोस्टर व्हेरीफाय केले नाही तर त्या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये आपण जाहिराती अपलोड करू शकत नाही। म्हणजे अप्रत्यक्षरित्या रिक्त असलेल्या जागांवरती शिक्षकांची भरती होऊ शकत नाही। जे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नसेल तर उद्याची पिढी घडवण्याचं काम कसं होणार आहे या दृष्टीनं सुद्धा शासनानं त्या ठिकाणी विचार करावा। कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करीत असताना त्या ठिकाणी 2007चा जो संच मान्यतेचा संदर्भातला शासन निर्णय आहे त्याच्यानुसार आजतागायत हे संच मान्यता केल्या जात होती, परंतु यावर्षी त्याच्यामध्ये बदल करून संच मान्यता केल्या जात आहे आणि त्या संच मान्यतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाची पदं अतिरिक्त होण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत। या अनुषंगानं यापूर्वी 20 विद्यार्थ्याच्या बॅच पाडून त्या ठिकाणी प्रॅक्टिकलची सुविधा दिल्या जात होती, 20 विद्यार्थी, परंतु यावर्षी संच मान्यतेमध्ये या ठिकाणी 30 विद्यार्थ्याची बॅच पाडून प्रॅक्टिकल घेण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नियोजन केल्यामुळे संच मान्यतेमध्ये ते दर्शवल्यामुळे कार्यभार हा शिक्षकांचा कमी होते आहे। त्यामुळं त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये पद निर्माण झालेले आहेत। तसेच तासिकाच्या संदर्भामध्ये यापूर्वी 45 मिनिटाच्या तासिका होत्या, त्या तासिकासुद्धा 40 मिनिटाच्या केल्यामुळे त्या ठिकाणी कार्यभारावरती परिणाम होऊन मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची प्राध्यापकांची पदं त्या ठिकाणी अतिरिक्त होत आहे।